हाय, कोणी पण टीचर असो किंवा मेंटॉर, प्रत्येक जण हेच सांगतात की जो कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय त्याने सुरुवात भूगोलापासूनच करायला पाहिजे. पण का? ह्याचे दोन कारण आहेत. पहिलं म्हणजे तुमचे कोणता पण सब्जेक्ट असू द्या, बाकीचे प्रत्येक सब्जेक्टचं इंटरलिंकेजेस पासून आहे. ते पॉलिटी राहू द्या, इकॉनॉमिक्स राहू द्या, हिस्ट्री राहू द्या, ॲग्रिकल्चर, जवळपास प्रत्येक सब्जेक्टचं बेसिस भूगोलापासून चालू होतं. जर भूगोल चांगलं असेल तर हे बाकी सब्जेक्ट तुमचे चांगले आहेत. ठीक आहे. दुसरं कारण म्हणजे खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. तुम्हाला याच्यातून युनिव्हर्स पासून ते आपली मृदा झाली किंवा बऱ्याचशा गोष्टी सगळं माहीत पडतं. सायक्लोन कसे आले, फ्लड्स कसे येतात, जे काही आपल्या अवतीभोवती होत आहेत, क्लायमेट झालं, सगळं सगळ्या गोष्टी, मान्सून झालं, सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. आपण ते फक्त बघतोय, पण जर जिओग्राफी केलं तर ह्या गोष्टी कळतात आपल्याला. दुसरा प्रश्न झाला व्हाय एनसीआरटी. एनसीआरटी का? कारण की जेवढ्या कोणत्या स्पर्धा परीक्षा आहेत, एमपीएससी, यूपीएससी किंवा ईपीएफओ झालं, एसएससी सीजीएल झालं, ह्या ज्या काही परीक्षा आहे ह्याच्यातले मोस्ट ऑफ द प्रश्न येतात ते एनसीआरटी मधून. जर तुम्ही एनसीआरटी केली तर तुमचे 70 ते 80% प्रश्न हे बरोबर येणार आणि बाकीचे पण जे प्रश्न आहे हे ह्याच्या बेसिसवरून सुटतात. आणि एनसीआरटीच्या बाहेरचं जे काही करणं म्हणजे गाढव काम आहे, ते मी गाढव काम करणार, ते 20-30% प्रश्नासाठी. एनसीआरटीचे जे लेक्चर झाले त्याच्यानंतर मी ते शिकवणार. तिसरा प्रश्न म्हणजे मी काय आणि कसा शिकवणार. काय म्हणजे काय? एनसीआरटी पूर्ण A to Z शिकवणार. ऑब्व्हियसली एक दोन चॅप्टर्स असतील की जे काही विचारलं जात नाही त्यातलं, ते सोडून बाकी सगळं शिकवणार. कसा म्हणजे? आता युपीएससी किंवा एमपीएससी किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पहिलं म्हणजे फॅक्च्युअल आणि दुसरं म्हणजे कन्सेप्च्युअल. ह्या दोनच प्रकारात प्रश्न मोडणार. मी जास्तीत जास्त करून कन्सेप्ट बिल्डिंगवर भर देणार आहे लेक्चर्समध्ये. आणि ऑब्व्हियसली काही फॅक्ट्स पण सांगेल, पण फॅक्टसाठी मी एक वेगळं इनिशिएटिव्ह घेतला आहे, जो तुम्ही या लेक्चरच्या नंतर मी तो सांगेल तुम्हाला. म्हणजे तुमचं फॅक्ट्स पण पूर्ण कम्प्लीट होतील आणि कन्सेप्ट पण तुमचे पूर्ण बिल्ड होतील. आपण सुरुवात करूयात फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी पासून. फिजिकल जिओग्राफी म्हणजे काय की आपल्याला जे काही आपल्या अवतीभोवती दिसतंय ते कसं तयार झालं, काय झालं, त्याचे प्रकार काय आहेत, हे असंच. जर हे तुमचं चांगलं असेल तर तुमची इंडियन जिओग्राफी पण चांगली असेल आणि ह्युमन जिओग्राफी पण चांगली असेल. म्हणून आधी आपण फिजिकल जिओग्राफी करायची. तर चला सुरू करू. पहिला चॅप्टर. पहिला चॅप्टर बघायला गेला तर पहिला चॅप्टर आहे जिओग्राफी ॲज अ डिसिप्लिन. या चॅप्टरवर एकही प्रश्न विचारला जात नाही. एखादी आला तर आला, पण ते शिकवण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता. आपण डायरेक्टली द ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ अर्थ या चॅप्टर पासून सुरुवात करू. आता आपण भूगोलात जे काही वाचतो ते मोस्टली जमिनीच्या वरचं, जमिनीच्या खालचं आणि जमिनीवरचं एवढ्यावरचीच अंडरस्टँडिंग घेतो. आता हे अंडरस्टँडिंग करण्यासाठी आपल्याला आधी पृथ्वी बघावी लागेल. पृथ्वीचा जन्म कसा झाला आणि त्याचं इव्होल्युशन कसं झालं ते समजल्यावर आपल्याला हे समजेल. पण पृथ्वी आहे कुठे? सोलर सिस्टीम मध्ये, बरोबर? तर पृथ्वीचा जन्म कसा झाला, पृथ्वीचा उगम कसा झाला ते समजण्यासाठी आधी आपल्याला सोलर सिस्टीमचा उगम कसा झाला ते बघावं लागेल. पण सोलर सिस्टीम आणि अर्थ हे सगळं आहे कुठे? युनिव्हर्समध्ये, बरोबर? तर जेव्हा आपण युनिव्हर्सचा जन्म आणि युनिव्हर्सचं इव्होल्युशन बघू, त्याच्यानंतर आपल्याला सोलर सिस्टीमचा उगम समजेल, त्याच्यानंतर आपल्याला अर्थ समजेल, त्याच्यानंतर आपल्याला बाकीचं समजेल, बरोबर? त्यासाठी हे जे ओरिजिनल इव्होल्युशन ऑफ अर्थ आहे ते समजण्यासाठी आपण आधी युनिव्हर्सचं ओरिजिन समजू. याच्यामध्ये दिलंय हे, पण हे जे दिलंय हे बऱ्यापैकी कन्फ्युजिंग आहे. कधी म्हणजे आधी नेब्युलर दिलंय, त्यांनी नंतर बायनरी थेअरी दिली, नंतर बिग बँग दिली आहे. थोडं कन्फ्युजिंग आहे. मी तुम्हाला आधी ब्रॉडली सांगतो, नंतर लगेच कळेल सगळं तुम्हाला. तर आधी आपण युनिव्हर्स विषयी बघू. युनिव्हर्ससाठी एडविन हबलने 1920 एक थिअरी दिली, बिग बँग थिअरी. आता ह्या थिअरी प्रमाणे काय म्हणतोय, ह्या थिअरीमध्ये तो काय म्हणतोय
की एक बॉल होता, खूप टायनी बॉल. आपण समजायसाठी एखादी चेंडू पकडूया. म्हणजे तसं तर आपल्या ह्युमन माइंडच्या परे आहे ते, की ते आपण समजून पण घेऊ शकू असं. तर एक अनइमॅजिनेबली स्मॉल असा हा बॉल होता. हा खूप जास्त डेन्स, ह्याची डेन्सिटी इन्फायनाईट होती. इन्फायनाईट डेन्सिटी आणि याचं टेम्परेचर पण इन्फायनाईट होतं. इन्फायनाईट डेन्सिटी आणि इन्फायनाईट टेम्परेचर असलेला हा बॉल एक दिवस काय होतं, 13 बिलियन वर्षांआधी, 13 बिलियन इयर्स ॲगो हा काय होतं, हा जो बॉल आहे हा एकदम व्हायलंटली फुटून जातो. पूर्ण फुटतो हा बॉल आणि हा एक्सपांड व्हायला लागतो. ही जी ही जी वेळ आहे फुटण्याची, ह्या वेळेला म्हणतात बिग बँग. बिग बँग जेव्हा झाला तेव्हा आपलं युनिव्हर्स एक्सपांड व्हायला लागलं. आणि म्हणूनच ही जे ह्या बिग बँग थिअरीला एक्सपांडिंग युनिव्हर्स थिअरी असं म्हणतात. आता विचार करा, जर युनिव्हर्स एक्सपांड होत असेल तर त्याची जी एनर्जी आहे ती पण डिस्ट्रीब्यूट होईल. एनर्जी म्हणजे टेम्परेचर. टेम्परेचर डिस्ट्रीब्यूट होत आहे तर टेम्परेचर ऑब्व्हियसली कमी होईल. टेम्परेचर कमी झालं म्हणजे काय होईल, ती जी एनर्जी आहे ती मॅटरमध्ये कन्वर्ट होत आहे. बरोबर. ती एनर्जी मॅटरमध्ये कन्वर्ट झाली. मॅटरमध्ये कन्वर्ट झाल्यावर काय झालं, की हे मॅटर आहे म्हणजे आपलं जे युनिव्हर्स आहे, ह्या युनिव्हर्समध्ये आपल्याला मॅटर पण दिसायला लागलं आणि ते ट्रान्सपरंट पण झालं. बरोबर. म्हणजे आपण जे काही ग्रह तारे बघतो ते म्हणजे मॅटर आहे. ऍटम्स वगैरे जे काय झाले ते मॅटर. आणि जे आपल्याला स्पेस दिसते, व्हॅक्युम दिसतं, ते म्हणजे ट्रान्सपरंट नेचर ऑफ अवर युनिव्हर्स. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. ही झाली बिग बँग थेरी. असा आपल्या युनिव्हर्सचा उगम झाला असं बिग बँग थेरीमध्ये म्हणतात. मग काय होतं, की हे जे मॅटर मॅटर आहे, हे मॅटर कसं होतं, एका क्लाउडमध्ये येतं. क्लाउडला काय म्हणतात, नेबुला. हा नेबुला खूप मोठा असतो. नेबुला म्हणजे क्लाउड, हे लक्षात ठेवायचं. ह्याच्यावर विचारू शकतात की नेबुला म्हणजे काय आहे. तर ह्या नेबुलामध्ये काही लोकलाइज्ड म्हणजे काही काही ठिकाणी असे मॅटर्स आहेत. इथे तिथे असं मध्ये मध्ये मॅटर्स आहेत, सगळीकडे वेल डिस्ट्रीब्युटेड नाही आहेत. एक दिवशी काय होतं, की हे रोटेट व्हायला लागतं, फिरायला लागतं. हे जेव्हा फिरायला लागतं, आता आपण लहानपणी बघा, एखादी अशी बकेट असली, बकेटमध्ये पाणी असलं की आपण असं गोल गोल फिरायचो खेळताना. तर जेव्हा गोल गोल फिरवायचो तेव्हा काय व्हायचं, आजूबाजूचा जो कचरा होता तो कचरा इथे मध्ये यायचा. बरोबर. हा जो मध्ये कचरा का बरं यायचा, की म्हणजे आता ह्या कचऱ्याचं म्हणजे मास जास्त आहे किंवा याचं वेट जास्त आहे, त्याच्यामुळे आपण जेव्हा गोल गोल फिरवतो तेव्हा ते असे मध्ये येते. तसंच इथे पण झालं. हे जेव्हा रोटेट करायला लागलं तर इथलं जे मास होतं ते एकत्र यायला लागलं आणि असे लोकलाइज क्लम्सेस आले आणि याच्यातून तुमची गॅलेक्सी झाली. पण गॅलेक्सीमध्ये पण असं वेल डिस्ट्रीब्युटेड नव्हतं. बरोबर. तर काही ठिकाणी जास्त मास, काही ठिकाणी कमी मास. तर जिथे जिथे जास्त मास होतं तिथे तिथे एकत्र येऊ येऊ काय झालं, की सन किंवा सन सारखे अजून वेगळे तारे निर्माण झाले. पण हे जे सूर्य निर्माण झाला, सूर्याच्या भोवताल पण काही ना काही मास असेल. बरोबर. तर ते मास पण छोटे 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 असे एकत्र यायला लागले. ते जेव्हा एकत्र आले त्याला काय म्हणतात, प्लॅनेटेसिमल्स. हे जे प्लॅनेटेसिमल्स आहेत, ह्या प्लॅनेटेसिमल्सवर एक प्रश्न आलेला आहे की प्लॅनेटेसिमल्स म्हणजे काय असतं. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या कन्सेप्ट माहीत पाहिजे. प्लॅनेटेसिमल्स जेव्हा एकत्र येतात, एकामेकाला कोलाइड होतात, हे कोलाइड झाल्यावर काय होतं, आपली पृथ्वी तयार होते. बरोबर. कोलाइड झाल्यावर आपली पृथ्वी तयार होते. असा होतो आपल्या पृथ्वीचा उगम. हे नेब्युलर हायपोथेसिस आहे. हे सगळं याच्यामध्ये थोडं कन्फ्युजिंग दिलं आहे. आपण हे ब्रॉडली बघितल्यामुळं आपल्याला थोडं क्लिअरली समजलं. आता यात त्यांनी काय दिलंय ते बघूयात. हे बघा, सगळं यांनी अस्ताव्यस्त दिलंय. आधी नेब्युलर हायपोथेसिस दिली, मग बायनरी थिअरीज दिल्या, मग परत नेब्युलर हायपोथेसिस दिली, मग बिग बँग थिअरी दिली. हे सगळं अस्ताव्यस्त आहे. एक एक करून समजून घेऊ. आता ओरिजिन ऑफ अर्थ मध्ये सगळ्यात आधी थिअरीज कोणती निघाली, नेब्युलर हायपोथेसिस थिअरी निघाली. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे की असं काहीतरी क्लाउड होता, म्हणजे सूर्याच्या भोवती क्लाउड होता आणि त्याच्या भोवती जे काही होतं मॅटर, त्याच्यापासून आपला पृथ्वी तयार झाली. प्लॅनेट्स वेअर फॉर्म आउट ऑफ क्लाउड ऑफ मटेरियल असोसिएटेड विथ द युथफुल सन. ठीक आहे. म्हणजे सूर्याच्या अवतीभोवती जे काही मटेरियल होतं त्याच्यापासून आपली पृथ्वी तयार झाली. ही झाली नेब्युलर हायपोथेसिस. हीच पुढे जाऊन सेमच नेब्युलर हायपोथेसिस, सॉरी,
सेम नेबुलर हायपोथेसिस ऑटो स्मिथ आणि विजास्कर ह्यांनी रिवाइज करून काय सांगितलं की जे सन होता सराउंडेड बाय सोलर नेबुला, सन होता सोलर नेबुलानी सराउंडेड होता, म्हणजे क्लाउडने सराउंड होता आणि त्याच्यामध्ये जास्त करून हायड्रोजन आणि हेलियम गॅस होते आणि थोडंफार डस्ट होती. ते फ्रिक्शन आणि कोलिजन होऊन ते काय झालं, डिस्क शेप क्लाउड तयार झाला आणि त्याच्यापासून आपलं पृथ्वी किंवा बाकीचे ग्रह आहेत ते तयार झाले. म्हणजे यांचं म्हणणं काय होतं, हा समजा सूर्य आहे, सूर्याच्या भोवती जे काही पार्टिकल्स होते असे अस्ताव्यस्त पडलेले, ते काय होतात की फिरू 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 एकमेकाला कोलॉइड होऊ होऊ असे ग्रह तयार होतात. इकडे झाला ग्रह, हे ग्रह तयार होऊन हे सूर्याभोवती फिरायला लागतात. असं झाले आपल्या सोलर सिस्टीमची निर्मिती आणि याच्यामध्ये जास्ती करून हेलियम, हायड्रोजन आणि डस्ट पार्टिकल याचा जास्त सहभाग आहे. ठीक आहे. आता ही नेबुलर हायपोथेसिस होती. दुसरी एक थिअरी जन्माला आली होती, ती थिअरी म्हणजे बायनरी थिअरी. बायनरी थिअरीज म्हणजे काय, की बायनरी म्हणजे काय, दोन, जेव्हा दोन बॉडी इंटरॅक्शन करतात ती म्हणजे बायनरी थिअरी. ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त करून काय सांगितलंय की आपली जी पृथ्वी होती, पृथ्वी नाही सॉरी, आपला जो सूर्य होता, सूर्याला दुसरा एक सूर्य होता, सूर्य म्हणजे दुसरा एक तारा होता, तो सूर्याला येऊन धडकतो आणि सूर्य फुटतो. हा जेव्हा सूर्य फुटतो, सूर्य फुटल्यावर इकडे तिकडे सूर्याचे हे इकडे तिकडे जाणार, हे जेव्हा इकडे तिकडे जातात हे मग सूर्याच्या भोवती फिरायला लागतात. अशा प्रकारे आपले ग्रह निर्माण होतात, अशी ही बायनरी थेरी सांगते. बायनरी थेरीमध्ये टायडल हायपोथिसिस आहे आणि बायनरी स्टार हायपोथिसिस आहे, पण ह्याचा आपल्याला अभ्यास करायची काही गरज नाही आहे, हे आपल्याला आहे पण आहे सिलेबसला. आता नेबुलो थेरी आहे ती तुम्हाला सांगितलीच आहे. बायनरी थेरी कोणी दिली आहे, चॅम्बरलिन आणि मोल्टाने दिली आहे 1900 मध्ये. फक्त हे नाव लक्षात ठेवायचे. आता हे दोन झाल्यानंतर आपली बिग बँग थेरी आली. आता कसं मूवी मध्ये काय असतं की एखादी मूवी काढतात त्याच्यानंतर त्याचा प्रिक्वेल काढतात, सेम असंच आहे. हे बायनरी थेअरीचा सॉरी बायनरी थेरी नाही, नेबुलर हायपोथेसिसचा हा प्रिक्वेल आहे. बाय द वे, जे काही शास्त्रज्ञ आहेत, मोस्ट ऑफ द शास्त्रज्ञांनी बायनरी थेअरी आहे तिला रिजेक्ट केला आहे आणि जी नेबुलर हायपोथेसिस आहे, नेबुलर हायपोथेसिस हे बरोबर आहे असं म्हणतात मोस्ट ऑफ द शास्त्रज्ञ. आता बायनरी बिग बँग थेरी आहे, ही जी आपली नेब्युलर हायपोथेसिस आहे त्याची ही प्रिक्वेल आहे. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की युनिव्हर्स हा एक्सपांड होत आहे. एडविन हबलने थिअरी दिली होती, युनिव्हर्स एक्सपांड होत आहे आणि एक छोटासा बॉल होता तो फुटला, हे तुम्हाला सांगितलंच आहे. तर ह्यामध्ये एक सांगायचं तुम्हाला राहिलं होतं की सॉरी, युनिव्हर्स जेव्हा एक्सपांड होत आहे, युनिव्हर्स एक्सपांड होताना त्याच्यातला म्हणजे याच्यामध्ये ज्या गॅलेक्सीज आहेत, ह्या गॅलेक्सीच्या मधला जो स्पेस आहे तोच एक्सपांड होतोय, ही गॅलेक्सी एक्सपांड नाही होत आहे. कळतंय का, म्हणजे आता समजा ही गॅलेक्सी आहे, ही गॅलेक्सी अशीच राहणार. आता समजा ही दुसरी गॅलेक्सी आहे, ही गॅलेक्सी अशीच राहणार, पण ह्याच्यातला जो स्पेस आहे तो जास्त वाढत जाणार. ह्या डायग्राम मध्ये बघा, जेव्हा बिग बँग झाला त्याच्यानंतर ही गॅलेक्सी, ह्या गॅलेक्सी एवढ्याच आहेत, एवढ्याच गॅलेक्सी आहेत, ह्या गॅलेक्सी मोठ्या होत नाही आहेत, पण ह्याच्यातला जो स्पेस आहे तो वाढत चाललाय, ह्याच्यातला जो स्पेस आहे तो वाढत चाललाय. हे एवढीच एवढीच थिअरी आहे. आणि ही जी हा जो टायनी बॉल होता त्याला सिंग्युलॅरिटी म्हणतात. तर हे बिग बँग थिअरीचे काही स्टेजेस दिले ते तुम्हाला सांगितलंच आहे. टायनी बॉल होता तो, म्हणजे खूप इन्फायनाईट डेन्सिटी होती आणि इन्फायनाईट टेम्परेचर होतं, खूप छोटंसं व्हॉल्यूम होतं आणि तो एक्सप्लोड झाला. ठीक आहे. तो 13.7 बिलियन वर्षांआधी हे सांगितलं तुम्हाला. आणि ही जी एनर्जी आहे ही कन्व्हर्टेड इंटू मॅटर आणि पहिल्या काही मिनिटामध्ये पहिला ॲटम बनला आणि 3 लाख वर्षांमध्ये टेम्परेचर ड्रॉप झालं आणि ॲटॉमिक मॅटर तयार झाले. हे 4500 केल्विन आणि 3 लाख वर्ष वगैरे लक्षात ठेवायची काही गरज नाही आहे. आणि आपलं युनिव्हर्स हे ट्रान्सफर बनलं हे सांगितलंच आहे तुम्हाला. आता ही जी बिग बँग थेरी होती, बिग बँग थेरीला अजून एक अल्टरनेट म्हणून अजून एक दुसरी थेरी आली, ती म्हणजे होलेज कन्सेप्ट ऑफ स्टेडी स्टेट. हा जो होले होता, होले काय म्हणला की हे जे आपण इथं बघितलं की युनिव्हर्स आहे एक्सपांड होत आहे, होले काय म्हणला होता की युनिव्हर्स एक्सपांड होत नाही आहे, युनिव्हर्स आधी पण तसंच होतं आता पण तसंच आहे. पण आताचे जे सायंटिस्ट आहे ते मोस्टली होळीच्या ह्या थेअरीला चुकीचं मानतात आणि जी बिग बँग थेअरी आहे तीच बरोबर आहे असं समजतात.
आता हे झालं आपलं युनिव्हर्स. स्टार कसे फॉर्म झाले ते आधी पण बघितलंय, आता पण बघू. स्टार कसे फॉर्म झाले की म्हणजे मॅटर आणि एनर्जी इव्हन नव्हतं, हे तुम्हाला सांगितलं मगाशी. आणि ते असं गोल 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 फिरू फिरू मध्ये ते मॅटर आलं आणि तशा प्रकारे आपले स्टारचं फॉर्मेशन झालं. आता इथे एक कन्सेप्ट दिली आहे लाईट इयर्सची. काय म्हणतात हे की गॅलेक्सीज मधलं जे डिस्टन्स आहे किंवा मोठे मोठे जे ऑब्जेक्ट्स आहेत आपल्या आकाशगंगेत, त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते लाईट इयर्स मध्ये मोजतात. लाईट इयर्स ही कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट डिस्टन्स मोजतात, टाइम नाही. याच्यावर युपीसी मध्ये प्रश्न आलेला आहे, दाखवतो तुम्हाला पुढे. याच्यामध्ये काय सांगताय की गॅलेक्सीज ह्या एवढ्या मोठ्या आहेत बघा, 80,000 ते 1,50,000 लाईट इयर्स एवढं त्यांचं डायमीटर आहे. म्हणजे समजा ही गॅलेक्सी आहे, गॅलेक्सीचं जे डायमीटर आहे हे 80,000 ते 1,50,000 लाईट इयर्स एवढं मोठं आहे. आता फक्त तुम्ही इमॅजिन करा की लाईटचं जे स्पीड आहे, स्पीड ऑफ लाईट 3,00,000 किलोमीटर पर सेकंद आहे, बरोबर. तर म्हणजे एका वर्षात हे 3,00,000 किलोमीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने जेवढ्या लांब जाऊ शकतं ते म्हणजे एक लाईट इयर. आता 80,000 ते 1,50,000 लाईट इयर एवढं मोठी आपली गॅलेक्सी आहे, गॅलेक्सीची विड्थ आहे फक्त. आता काय होतंय की यांनी काय सांगितलं, गॅलेक्सी पण हायड्रोजन गॅस आणि नेबुला पासूनच तयार झाले आहेत आणि आपलं स्टार पण तसेच फॉर्म झाले. आता पुढे हे एक फॅक्ट दिला यांनी की 1,500 लाख किलोमीटर वरून आपला पृथ्वी, अर्थ आणि सन मधलं हे अंतर 1,500 लाख किलोमीटर आहे. आणि लाईट इयर्स मध्ये बघायला झालं तर हे 8 मिनिट आहे. म्हणजे आपण जो सूर्य बघतोय, समजा आपण आता बाहेर गेलो आणि सूर्य बघत असू, तर आपल्याला वाटत असेल तो आत्ता सूर्य बघतोय. नाही, तो आत्ताचा सूर्य नाही आहे. ह्या सूर्याला 8 मिनिटं ऑलरेडी झालेले आहेत, कळतंय. म्हणजे सूर्याची किरणे पृथ्वीवर येईपर्यंत 8 मिनिटे लागतात. याच्यावर विचारू शकतात प्रश्न, 8.33 मिनिट लागतात. आता पुढे आपण सूर्याची निर्मिती किंवा स्टार्सची निर्मिती कशी झाली ते बघितली. आता प्लॅनेट्सची निर्मिती कशी झाली ते बघू. प्लॅनेट्स पण आधी पण सांगितले तुम्हाला की स्टार्स आर लोकलाइज लम्स ऑफ गॅस विदिन नेबुला. म्हणजे नेबुलेच्या मध्ये, समजा हा क्लाउड आहे, क्लाउड म्हणजे नेबुला, नेबुलेच्या मध्ये काहीतरी असा स्टार तयार झालाय, बरोबर. त्याच्या भोवती अजून काहीतरी मॅटर असणार आहे, ते पण गोल 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 फिरू 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 आपले प्लॅनेटेसिमस तयार झाले. हे बघा इथे दिलंय, गोल गोल फिरू फिरू प्लॅनेटेसिमस तयार झाले. आणि त्या प्लॅनेटेसिमसच्या कोलिजन जे झालं त्याच्यापासून आपले फ्युअर लार्जर बॉडीज तयार झाल्या, त्याला प्लॅनेट्स म्हणतात. म्हणजे आपली अर्थ वन ऑफ देम आहे, ठीक आहे. हा बघा, युपीसी मध्ये हा प्रश्न विचारला होता, यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झाम मध्ये, की विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ रिझन व्हाय ॲस्ट्रॉनॉमिकल डिस्टन्सेस आर मेजर्ड इन लाईट इयर्स. पहिलं दिलंय, डिस्टन्स अमॉंग स्टेलर बॉडीज डू नॉट चेंज. म्हणजे दोन गॅलेक्सी मधलं अंतर चेंज होत नाही. ग्रॅव्हिटी ऑफ स्टेलर बॉडीज डज नॉट चेंज. याची जी ग्रॅव्हिटी आहे ही चेंज होणार नाही. लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. एकाच लाईन मध्ये लाईट ट्रॅव्हल करतं आणि स्पीड ऑफ लाईट इज ऑलवेज सेम. हे 4 ऑप्शन्स आहेत. तुम्हाला काय बरोबर वाटतं ते मला सांगा कमेंट मध्ये. आता पुढे जाऊया. आतापर्यंत आपण काय बघितलंय, आपलं युनिव्हर्स, अर्थ आणि सोलार सिस्टीम यांचा उगम कसा झाला ते बघितलं. आता आपण बघू आपली सोलार सिस्टीम काय आहे. सोलार सिस्टीम म्हणजे सूर्यमाला. आपल्या सूर्यमालेत 8 ग्रह आहेत आणि आपली सूर्यमाला 5 ते 5.6 बिलियन वर्षांआधी तयार झाली. आणि आपले जे प्लॅनेट्स आहेत, अर्थ झालं, बाकीचे मार्स वगैरे सगळे सगळे जे प्लॅनेट्स आहेत ते 4.6 बिलियन वर्षांआधी तयार झाले. 1 बिलियन म्हणजे किती, 1 × 10⁻⁹ एवढं म्हणजे 1 बिलियन. एवढी जास्त जुनी आपली पृथ्वी आहे. सोलार सिस्टीमला 2 भागात विभागलंय. पहिलं म्हणजे इनर प्लॅनेट्स, दुसरं म्हणजे आउटर प्लॅनेट्स. म्हणजे आता बघा की हे 8 ग्रह आहेत. 8 ग्रह इनर प्लॅनेट्स आणि आउटर प्लॅनेट्स मध्ये विभागले. ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये आहे बेल्ट ऑफ ऍस्ट्रॉइड. बेल्ट ऑफ ऍस्ट्रॉइड. बेल्ट ऑफ ऍस्ट्रॉइड म्हणजे काय, ऍस्ट्रॉइड काय असतं. ऍस्ट्रॉइड म्हणजे एक अशी बॉडी असते, रॉकी बॉडी असते, ज्याच्यावर रॉक्स वगैरे असतात आणि त्याच्यावर काही प्रमाणात आईस वगैरे पण असतं. ते काय करत असतं, आपल्या सूर्याभोवती फिरत असतात. छोटे 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 बॉडीज असतात, हे आपल्या सूर्याभोवती फिरत असतात. अशा
बॉडीला ऍस्ट्रॉइड म्हणतात. आणि अशा बऱ्याचशा ज्या बॉडीज आहेत त्या ह्या बेल्ट ऑफ ऍस्ट्रॉइड मध्ये सापडतात, म्हणून याला बेल्ट ऑफ ऍस्ट्रॉइड म्हणतात. हे आहे इनर आणि आउटर प्लॅनेट्सच्या मध्ये. आता इनर आणि आउटर प्लॅनेट्स काय आहेत ते बघू. हा समजा आपला सूर्य आहे. सूर्याच्या भोवती 8 प्लॅनेट्स किंवा 8 ग्रह फिरत असतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे 4 ग्रह आहेत. हे आहेत इनर प्लॅनेट्स. हे 4 ग्रह आहेत. हे आहेत आउटर प्लॅनेट्स. याच्यामध्ये आहे बेल्ट ऑफ ऍस्ट्रॉइड. ठीक आहे. आता इनर प्लॅनेट्स आणि आउटर प्लॅनेट्स ह्याच्यामध्ये फरक काय आहे. इनर प्लॅनेट्स ह्याला म्हणतात अर्थ लाईक किंवा टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स. आणि हे जे आउटर प्लॅनेट्स आहेत ह्याला म्हणतात जोव्हियन. जोव्हियन म्हणजे ज्युपिटर सारखे. आता हे जे टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स आहेत ह्याच्यामध्ये वातावरण खूप कमी आहे, आणि हे जोव्हियन प्लॅनेट्स आहेत ह्याच्यामध्ये हवा म्हणजे गॅसेस खूप जास्त आहे. तर असं का. ह्याच्यासाठी 3 कारण आहेत. हे बघा. व्हाय आर इनर प्लॅनेट्स रॉकी व्हाईल अदर्स आर मोस्टली गॅसेस फॉर्म. पहिलं कारण आहे, आता बघा हा समजा सूर्य आहे. सूर्याच्या म्हणजे भोवती 8 ग्रह आहेत. हे इनर ग्रह आहेत 1, 2, 3, 4. हे आउटर ग्रह आहेत 1, 2, 3, 4. इनर मध्ये काय आहे, हे सूर्याच्या जवळ आहे. सूर्याच्या जवळ असल्यामुळे काय होतं की ह्याच्यावरचे जे गॅसेस आहेत हे गॅसेस हे कंडेन्स नाही होऊ शकत, म्हणजे सॉलिडिफाय होऊ नाही शकत. त्याच्यामुळे हे गॅसेस फॉर्म मध्येच इकडे तिकडे फिरत राहतात. इथले जे गॅसेस आहेत हे हे आउटर प्लॅनेट्स आहेत. आउटर प्लॅनेट्सच्या वरचे जे गॅसेस आहेत हे कंडेन्स होऊन जातात, सॉलिडिफाय होऊन जातात. त्याच्यामुळे हे इकडे तिकडे भटकत नाही. दुसरं कारण काय आहे की सूर्यामधून सोलर विंड्स निघतात. सोलार विंड्स म्हणजे काय आहे की एकदम चार्ज पार्टिकल असतात, ते एकदम जोरात निघतात खूप फास्ट वेगाने. हे काय करतात, ह्याच्यावर जे गॅसेस आहेत हे घेऊन जातात दुसरीकडे. त्याच्यामुळे इथले गॅसेस कमी होतात. पण हे जे सोलार विंड्स आहेत हे इथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्यामुळे हे जसे आहे तसे राहतात. तिसरं कारण काय आहे की हे जे ग्रह आहेत इनर वाले ग्रह आहेत हे आहेत छोटे, आणि इकडले जे ग्रह आहेत हे आहेत मोठे. याच्यामुळे काय होतं, हे मोठे असल्यामुळे याची ग्रॅव्हिटी असते ही जास्त, ह्याची ग्रॅव्हिटी असते ही कमी. त्याच्यामुळे हे कमी ग्रॅव्हिटी असल्यामुळे हे जे जाणारे गॅसेस आहेत ह्याला ते पकडून ठेवू शकत नाही. पण ह्याची ग्रॅव्हिटी जास्त आहे तर हे जे गॅसेस आहेत यांना ते पकडून ठेवतं. हेच मी कारण सांगितले इथे पण, की टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स आहेत हे जो जवळचा सूर्य आहे त्याच्यामुळे खूप गरम असतात, आणि ते म्हणजे गॅसेस टू सॉलिड पार्टिकल्स मध्ये ते होऊ जाऊ जाऊ शकत. दुसरं कारण सांगितलं की सोलार विंड्स, तेच की गॅसेस घेऊन जातात. तिसरं कारण आहे की टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स हे छोटे असतात, लो, आणि त्याची ग्रॅव्हिटी कमी असते. आता आपली जी सोलार सिस्टीम आहे ह्या सोलार सिस्टीम मध्ये 8 ग्रह आहेत. मर्क्युरी, व्हेनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून. जो प्लुटो होता हा ग्रह आता मानला जात नाही. आता हे 8 ग्रह आहेत हे लक्षात कसे ठेवायचे. याला एक ट्रिक आहे. माय व्हेरी एनर्जेटिक मदर जस्ट सेट युअर नेट. हे झाले 8 ग्रह. ह्याच्यामध्ये आहे बेल्ट ऑफ ऍस्ट्रॉइड, बरोबर. तर आता माय म्हणजे मर्क्युरी, व्हेरी म्हणजे व्हेनस, एनर्जेटिक म्हणजे अर्थ, मदर म्हणजे मार्स, जस्ट म्हणजे ज्युपिटर, सेट म्हणजे सॅटर्न, युरेनस म्हणजे युरेनस, आणि नेट म्हणजे नेपच्यून. हे असे 8 ग्रह आहेत हे लक्षात ठेवायचे. लाईन मध्ये कधी विचारू शकतात कुठे पण. आता ह्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. आता तुम्ही हे करालच तर ह्याच्या डेन्सिटी वगैरे बघून घ्याल एकदा, डेन्सिटी, रेडियस वगैरे. ह्यात एक 2 इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत जे याच्यात दिले नाही आहेत, आणि मी एक म्हणजे असंच इंटरेस्टिंग आहे म्हणून सांगतोय. ज्युपिटर आहे. पहिला फॅक्ट काय आहे की जो ज्युपिटर आहे, ज्युपिटर पूर्ण हवेने बनलाय. ह्याच्यामध्ये आपल्यासारखी काय म्हणतात त्याला, हेच नाही, सरफेसच नाही आहे. पूर्ण पूर्ण हवा आहे. ते पूर्ण हवा आहे. ह्याच्यामध्ये जर कोणी गेला आणि जो म्हणला इथं उडी मारतो आणि खाली कुठेतरी सरफेसवर लागेल असं नाही आहे. जो कोणी उडी मारेल तो खालीपर्यंत जाईल, परत वरती येईल, खालीपर्यंत जाईल, असं करता करता इथं मध्ये कुठेतरी स्टेबलाइज होईल. कळलं. हे आहे पूर्ण हवेने भरलेला आपला ज्युपिटर. दुसरा एक फॅक्ट आहे, युरेनस आणि नेपच्यून हे जे 2 ग्रह आहेत इथे डायमंड
ची बारिश होते, म्हणजे डायमंड रेन होतो, म्हणजे आपले जे हिरे असतात, हिऱ्यांची हिऱ्यांचा पाऊस पडतो इथे. जर कोणी जात असेल तर माझ्यासाठी पण एक दोन घेऊन या. ठीक आहे. हे झाली आपली सोलार सिस्टीम. आता आपण आपला चंद्र बघू. चंद्र चंद्र कसा तयार झाला याच्या पण दोन थेऱ्या आहेत. डार्विन काय म्हणतो की आधी पूर्ण एक सिंगल बॉडी होती, आपली जो अर्थ होती पूर्ण सिंगल बॉडी होती आणि डंबेल शेप होती. ठीक आहे, डंबेल शेप म्हणजे काय, आपण जिम मध्ये वगैरे डंबेल उचलतो, अशी डंबेल शेप होती. सॉरी, चुकला. असा डंबेल शेप बॉडी होती. हा जो छोटासा भाग आहे, हा छोटासा भाग भाग काय होतो, असं गोल 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 फिरता फिरता हा तुटून जातो. त्याच्यामुळे काय जातो, हा जो मोठावाला भाग आहे हा पृथ्वी बनते आणि हा जो छोटा भाग आहे हा चंद्र बनतो, असा डार्विन म्हणला. पण ही थेअरी आहे ही चुकीची मानली जाते. आणि हे जे डिप्रेशन पडलं ह्याला काय म्हणतात, आपलं जो पॅसिफिक ओशन आहे तिथं डिप्रेशन पडलं असं तो हा म्हणला होता, पण हे चुकीचं आहे सगळं असं शास्त्रज्ञ म्हणतात. दुसरी थिअरी आहे की आपला जो चंद्र होता, चंद्र हा एका मोठ्या इम्पॅक्टमुळे बनलाय. मोठा इम्पॅक्ट म्हणजे काय झालं होता की आपली ही पृथ्वी आहे, पृथ्वीसारखा एक दुसरा ग्रह येऊन आपल्या पृथ्वीला ठोक मारली, ठोसला. तर काय झालं, पृथ्वीचा एक जो भाग आहे हा तुटून पडला. हा जो तुटलेला भाग आहे ह्या भागाला म्हणतात मून, आणि हा जो उरलेला भाग आहे आपला अर्थ राहिलेला. तुम्ही की नाही गुगलवर की नाही हाऊ मून इज फॉर्म बाय नासा असं काहीतरी टाईप करा, त्याच्यावर तुम्हाला एकदम भारी दिलं आहे की कसा आपला चंद्र बनलाय म्हणून. मस्त सिम्युलेशन आहे. तर असा आपला चंद्र बनला. ह्या ही जी प्रक्रिया होती ह्याच प्रक्रियेला काय म्हणतात, द बिग स्प्लॅट किंवा द जायंट इम्पॅक्ट. हे विचारू शकतात की द बिग स्प्लॅट काय आहे किंवा द जायंट इम्पॅक्ट काय आहे. आय थिंक कोणत्या तरी एक्झाम मध्ये विचारलं पण आहे. हे लक्षात ठेवा की द बिग स्प्लॅट हे मूनसाठी वापरतात, चंद्रासाठी वापरतात आपलं. आतापर्यंत आपण बघितलं की आपल्या अर्थचा किंवा पृथ्वीचा उगम कसा झाला. आता आपण बघू आपल्या पृथ्वीचं इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती. आता ही जी पृथ्वीची उत्क्रांती आहे हिला तीन विभागात विभागलंय. पहिलं म्हणजे लिथोस्फिअर, दुसरं म्हणजे ऍटमॉस्फिअर, तिसरं म्हणजे हायड्रोस्फिअर. लिथोस्फिअर म्हणजे काय, आपली जमीन आहे. ऍटमॉस्फिअर म्हणजे काय, हवा. आणि हायड्रोस्फिअर म्हणजे काय, पाणी. तर हे जे इव्होल्युशन आहे पृथ्वीचं ह्या तीनही विभागात विभागले गेलं. तर सगळ्यात आधी बघू आपण लिथोस्फिअर म्हणजे जमिनीवरच. लिथोस्फिअर कसं झालं, आता काय झालेलं की ड्यू टू ग्रॅज्युअल इन्क्रीज इन डेन्सिटी द टेम्परेचर इनसाइड हॅज इन्क्रीज. म्हणजे काय म्हणताय की आपली जी पृथ्वी आहे, पृथ्वीच्या जसं जसं आत जाऊ तसं तसं काय होणार की जी डेन्सिटी आहे ती वाढणार. ऑब्विसली गोष्ट आहे की जसं जसं खाली जाणार तसं तसं डेन्सिटी वाढणार. आपण बघा, मग अशी एक पाण्याचं उदाहरण घेतलं, त्याच पाण्यात जर आपण एखादी दगड टाकला, पाणी आहे पाण्यात जर दगड टाकला, दगड खाली जाईल. का बरं, कारण की याची डेन्सिटी जास्त आहे. डेन्सिटी जास्त आहे म्हणून खाली जाणार. तसंच हे काय म्हणताय की ड्यू टू ग्रॅज्युअल इन्क्रीज इन डेन्सिटी, म्हणजे जसं जसं आपण खाली जाऊ डेन्सिटी वाढेल, तसं तसं काय म्हणताय की टेम्परेचर आहे ते पण वाढेल. बरोबर. साधी सोपी गोष्ट आहे. एवढी साधी सोपी गोष्ट युपीएससी मध्ये विचारल्या गेली आहे, म्हणून हे जे स्टेटमेंट आहे हे लक्षात ठेवायचं. आता काय म्हणताय की हे जे टेम्परेचर वाढलं, आणखी काय झालेलं की आपलं जेव्हा मून बनलेला, जेव्हा चंद्र बनला, तेव्हा तो जो जायंट इम्पॅक्ट होता त्याच्यामुळे आपली जी पृथ्वी आहे ती आणखी गरम झाली. आता ह्या गरम झाल्यामुळे काय झालेलं की म्हणजे प्रोसेस ऑफ डिफरेन्सिएशन स्टार्ट झालं, म्हणजे एक एक लेअर बनत गेला. हळूहळू आतमधलं जे मटेरियल आहे ते वेगवेगळं होत गेलं. त्याच्यामुळे काय झालं, जे हलकं मटेरियल आहे ते वरती राहिलं किंवा वरती गेलं, आणि जे जड मटेरियल आहे ते खाली गेलं. मटेरियल म्हणजे काय की ऍटम्स किंवा जे काही आहे. हलके मटेरियल कोणते होते, सिलिका, ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम हे वरती आले, आणि निकेल आणि फेरस, फेरस म्हणजे आयर्न, हे खाली गेले. आपण तसं बघायला गेलं तर आपलं जे पृथ्वीचं कोर आहे, जे मधलं आहे आतमध्ये, ते आयर्न पासून बनले आहे, आयर्न आणि निकेल पासून बनलं आहे. हे पुढे आपल्याला शिकायला, एवढं काही याच्यात फार थोडं आहे, पुढे जास्त दिलं आहे. आता हे झालं आपल्या लिथोस्फिअरचं इव्होल्युशन, की आपलं लिथोस्फिअर कसं बनलंय बाबा. ह्याच्या पुढे जाऊ आपण आता इव्होल्युशन ऑफ ऍटमॉस्फिअर आणि हायड्रोस्फिअर. ऍटमॉस्फिअर कसं बनलं ह्याचं तीन स्टेजेस आहेत. पहिल्या स्टेजमध्ये काय झालं
की जे आधी सगळ्यात आधीचं जेव्हा जे आपलं ऍटमॉस्फिअर होतं हायड्रोजन आणि हेलियम पासून बनलेलं, बघा मग सांगितलेलं मी, हायड्रोजन आणि हेलियम पासून जे बनलेलं आपलं ऍटमॉस्फिअर होतं ते काय झालेलं की सोलर विंड आली त्याच्यामुळे हे चाललं गेलेलं. नंतर काय झालेलं मग सांगितलं बघा टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स, त्याच्यामध्ये अर्थ पण होतं. तर त्या म्हणजे जे सोलर विंड्स होतं त्याच्यामुळे आपल्या अर्थवरचं हायड्रोजन हेलियम किंवा वेगवेगळे गॅसेस होते ते चालले गेले. दुसरी स्टेज आली. दुसऱ्या स्टेजमध्ये काय झालं की जे आपल्या अर्थचं इंटेरियर आहे त्याच्यामधून व्होल्कॅनो किंवा बाकी काय काय निघून काय म्हणतात त्याला गॅसेस निघाले वेगवेगळे. आणि तिसऱ्या स्टेजमध्ये काय झालं की जे लिव्हिंग वर्ल्ड आहे म्हणजे अल्गी झाले किंवा प्लांट झाले आपण ॲनिमल झाले त्याच्यामुळे आपलं एन्व्हायरमेंट आहे ते अजून जास्त डेव्हलप झालं. ठीक आहे, हेच इथे समजून सांगितलं की जे आधीचं ऍटमॉस्फिअर होतं ते सोलार विंड्समुळे ते चाललं गेलं, स्ट्रिप्ट ऑफ ॲज अ रिझल्ट ऑफ सोलार विंड्स. त्याच्यानंतर काय होतंय की आता नंतर हळूहळू पृथ्वी ऑब्व्हियसली थंडी होणार, गरम तर राहणार नाही. तर जेव्हा थंडी होत आहे त्यावेळेस काय होणार की गॅसेस वॉटर वेपर हे आपल्या पृथ्वीच्या आतून जेव्हा व्होल्कॅनो येतोय व्होल्कॅनो मधून खूप सारे गॅसेस वगैरे निघतात. तर त्याच्यामुळे काय झालेलं की वॉटर वेपर, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, अमोनिया आणि खूप थोड्या प्रमाणात ऑक्सिजन हे बाहेर पडले, फ्री ऑक्सिजन बाहेर पडले. ह्या प्रोसेसला काय म्हणतात डिगॅसिंग. त्यावेळेस खूप थोड्या प्रमाणात ऑक्सिजन होतं आणि कार्बन डायऑक्साईड खूप जास्त होतं. पण हळूहळू काय होतंय आता तिसऱ्या स्टेजला काय होतं हे बघा, ही तिसरी स्टेज आहे. तिसऱ्या स्टेजला काय होतं की जेव्हा अर्थ थंडी होते, अजून थंडी होणार, त्यामध्ये काय होतं की जे वॉटर वेपर आहे हे कंडेन्स होतं आणि त्याच्यापासून काय बनतं म्हणजे पाऊस पडतो आणि आपले ओशन तयार होतं. बरोबर, हे ओशन तयार झाल्यावर काय होणार इथे अल्गी वगैरे तयार होणार. आता इथे ह्या चार्टमध्ये तुम्हाला सांगेन कॅम्ब्रियन पिरियड काय आहे. तर त्या पिरियडमध्ये काय होतं की खूप सारे अल्गी वगैरे निर्माण होतात आणि त्याच्यामुळे काय होतं की फोटोसिंथेसिस होतं. अल्गी फोटोसिंथेसिस करते, फोटोसिंथेसिस. हे जे फोटोसिंथेसिस होतं ह्याच्यामुळे काय होतं की जे कार्बन डायऑक्साईड आहे हे सगळं शोषून घेतात आणि जे ओशन्स आहेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन होतं आणि हे जे ऑक्सिजन आहे हे नंतर बाहेर पडतं. तर बघा तेच दिलं इथे की कार्बन डायऑक्साईड गेट डिझॉल्व इन रेन वॉटर आणि टेम्परेचर फर्दर डिक्रीज कॉझिंग मोर कंडेन्सेशन अँड मोर रेन्स. आता कार्बन डायऑक्साईड याच्या आतमध्ये गेल्यामुळे अजून जास्त पृथ्वी थंड होते आणि अजून जास्त पाऊस पडतो. आणि काय होतं की जे ओशन्स आहेत त्या ओशन्समध्ये फोटोसिंथेसिस होतं आणि आपलं जे ओशन्स आहे हे फोटोसिंथेसिस थ्रू आपल्या ऍटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजन टाकतं. बस एवढंच याच्यात दिलेलं आहे. ह्या तीन स्टेजेसमुळे आपली जी ऍटमॉस्फिअर आहे ते इव्हॉल्व्ह झाले आणि ह्या तीन स्टेजेसवर प्रश्न विचारले जातात एमपीएससी मध्ये पण आणि युपीएससी मध्ये पण आणि दुसऱ्या कोणत्या पण एक्झाम मध्ये याच्यावर प्रश्न विचारले जातात. आता हे जिओलॉजिकल टाइम स्केल आहे हे थोड्या वेळात सांगतो. आधी आपलं लाईफ कशी इव्हॉल्व्ह झाली ते थोडक्यात सांगून देतो. आता जे सायंटिस्ट आहे त्यांचं म्हणणं काय आहे की सगळ्यात आधी एक काहीतरी केमिकल रिॲक्शन झाली, त्याच्यामधून एक कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स एकत्र आले. ऑर्गॅनिक म्हणजे काय, कार्बन असलेले जे मॉलिक्युल्स आहेत ते एकत्र आले जे की डुप्लिकेट होऊ शकत होते. समजा हा मॉलिक्युल आहे तर हे तुटून, जसं अमिबा वगैरे आपण बघितलं असेल, हे तुटून म्हणजे रेप्लिकेट स्वतःला रेप्लिकेट करू शकत आहे, स्वतःचे पिल्ले देऊ शकत आहे, असे झाले ते. तर अशीच आपल्या लाईफची ओरिजिन झाली. आणि हे कशी झाली हे आपण फॉसिल्स मधून बघतो. म्हणजे आता समजा एखादी रॉक आहे, आपण तोडल्यावर आपल्या मध्ये काहीतरी भेटतं, ते जे भेटतं ऑर्गॅनिक जे आहे त्याला फॉसिल्स म्हणतात. एवढी सोपी गोष्ट आहे. आता आपण हा चार्ट बघूया. आता हा जो चार्ट आहे हा एवढूसच आहे, पण बरेचसे पोरं काही करत नाही आणि टीचर्स लोक पण काही शिकवत नाही. पण तसं बघायला गेलं तर हा खूप सोपा आहे. आपण जेव्हा हिस्ट्री शिकताना आपण तीन याच्यात शिकतो: एन्शियंट, मिडायवल आणि मॉडर्न. पण याच्या अगोदर पण एक हिस्ट्री आहे ती म्हणजे प्री हिस्ट्री. बरोबर, प्री हिस्ट्रीमध्ये आपण ते स्टोन एज वगैरे शिकतो. सेम इथे पण आहे. ह्याच्यात आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत: कॅम्ब्रियन आणि डायनासॉर. कॅम्ब्रियनच्या अगोदरची हिस्ट्री म्हणजे प्री हिस्ट्री, म्हणजे प्री कॅम्ब्रियन पिरियड, आणि कॅम्ब्रियन पासून आपली एन्शियंट हिस्ट्री सुरू होते. आता हे जे इरा आहेत हे इरा तीन हिस्ट्रीमध्ये डिवाइड केलं आहे: मॉडर्न, मिडायवल आणि एन्शियंट. आता हे जे नावं दिले आहेत पॅलिओझोईक, मेसोझोईक, केनोझोईक, याचा अर्थ काय? पॅलिओ म्हणजे काय की एन्शियंट, ग्रीकमध्ये पॅलिओला एन्शियंट म्हणतात.
ग्रीकमध्ये मेसोला मिडल म्हणतात, ग्रीकमध्ये केइनोला रिसेंट म्हणतात. हे जे रिसेंट आहे, मिडेवल आहे, एन्शियंट आहे, हे असंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पॅलिओझोइक, मेसोझोइक आणि केनोझोइक. त्याच्या अगोदरची आहे प्री कॅम्ब्रियन. आता आपण प्री हिस्ट्रीवरचे आपल्याला काही म्हणजे प्री कॅम्ब्रियन इरावरचे आपल्याला काही प्रश्न विचारले जाणार नाही, पण तरी पण कोणाला वाटत असेल तर आर्चिया आणि प्रोटेरोझोइक फक्त हे हे दोन इयॉन आहेत, ह्याच्यावर फक्त लक्षात ठेवायचं. आता इयॉन काय आहे, इरा काय आहे, पिरियड काय आहे, इपोच काय आहे, ह्याच्यातलं कोणतं मोठं आहे कोणतं छोटं आहे हे तुम्ही गुगल सर्च करून बघून घ्याल. तर आता ही जी प्री कॅम्ब्रियन पिरियड आहे ह्याच्यात आर्चिया कसं लक्षात ठेवायचा. आपण आर्चिया शिकतो बघा, जो आपल्या भूगोल आपला काय म्हणतो बायोलॉजीमध्ये. आर्चिया म्हणजे काय की एकदम सगळ्यात पहिलावाला मायक्रो ऑर्गॅनिझम जो प्रोकॅरियोटिक आहे तो म्हणजे आर्चिया. सेम इथे पण आर्चिया हा सगळ्यात पहिल्यांदा लाईफ येते इथे, त्याला आर्चिया म्हणतात. त्याच्यानंतर प्रोटोझोआ येतो, प्रोटोझोआ हा युकॅरियोटिक आहे. हा म्हणजे युकॅरियोटिक हा आर्चियनच्या नंतर येतो, म्हणजे प्रोटोझोआ हा आर्चियाच्या नंतर येणार. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, त्याच्या पुढे काय नाही. मग काय आता कॅम्ब्रियन लक्षात ठेवायचं. कॅम्ब्रियन पिरियडमध्ये काय झालेलं की आपली जी मरीन लाईफ आहे, समुद्रातली समुद्रात जे अल्गी वगैरे झाले होते, हे जे ब्लू अल्गी वगैरे आहे, हे जे झाले होते एकदम जास्त प्रमाणात वाढले. आणि ह्याच्याने काय झालेलं, ऑक्सिजन वगैरे बाहेर निघालं होतं. त्यामुळे हा पिरियड आहे, हा इम्पॉर्टंट आहे कॅम्ब्रियन, एवढं लक्षात ठेवायचं. आता कॅम्ब्रियन पिरियड आहे हा एन्शियंट मध्ये आहे. एन्शियंट मध्ये आहे. एन्शियंट मध्ये काय लक्षात ठेवायचं, पॅलिओला काय लक्षात ठेवायचं, पाल. पाल असते ना आपल्या भिंतीवरची पाल. पाल काय आहे, रेप्टाईल आहे ना, रेप्टाईल आहे पाल. तर ह्या पॅलिओलिथिक इरामध्ये, सॉरी पॅलिओझोइक इरामध्ये काय झालेलं, हे जे रेप्टाईल्स आहेत बघा, हे रेप्टाईल्स पॅलिओझोइक इरामध्ये आलेले. म्हणजे बघा हे पर्मियन, कार्बोनिफेरस हे जे पिरियड्स आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला रेप्टाईल्स बघायला मिळतात. पर्मियन आणि कार्बोनिफेरस हे लक्षात ठेवायचं. इथपर्यंत लक्षात आलं. सिल्युरियन आहे हा पिरियड. सिल्युरियन पिरियडमध्ये काय झालेलं की जे लँडवर आहे, सिल्युरियन पिरियडच्या आधी फक्त मरीन मध्ये लाईफ होती, म्हणजे समुद्रात लाईफ होती, म्हणजे पाण्यात लाईफ होती. सिल्युरियन पिरियडमध्ये काय झालं की पहिल्यांदा जमिनीवर लाईफ आली. तर असे हे 4 पिरियड फक्त एवढेच लक्षात ठेवायचे. कॅम्ब्रियन मध्ये काय झालेलं, मरीन लाईफ आलेली. सिल्युरियन मध्ये काय झालेलं की लँडवर लाईफ आलेली. कार्बोनिफेरस मध्ये काय झालेलं की कार्बोनिफेरस, कार्बन, कार्बन म्हणजे काय, कोल. कार्बोनिफेरस इरामधले, सॉरी पिरियड मधले जे कोणते हे होते काय म्हणतात त्याला, प्लांट्स किंवा जे ऑर्गॅनिक काय म्हणतात लाईफ होती, ते जे जमिनीच्या खाली दबल्या गेले त्याच्यापासून जो कोळसा निर्माण झाला तो कार्बोनिफेरस पिरियड मधला आहे, म्हणून याला कार्बोनिफेरस पिरियड म्हणतात. त्याच्यामध्ये रेप्टाईल्स आले होते. ही झाली आपली एन्शियंट हिस्ट्री. एन्शियंट हिस्ट्रीमध्ये काय ठेवायचं आपल्याला लक्षात, फक्त रेप्टाईल्स लक्षात ठेवायचे पर्मियन आणि कार्बोनिफेरस पिरियड मध्ये. त्याच्यानंतर मेसोझोइक इरा. मेसोझोइक म्हणजे काय, मिडायवल पिरियड. बरोबर. मिडायवल पिरियड मध्ये कोण येतं, आपलं दिल्ली सल्तनत येतं आणि मुघल्स येतात. मुघल्स आणि दिल्ली सल्तनतला आपण डायनासोर समजायचं, लक्षात ठेवायसाठी. बरोबर. आता डायनासोर्स आहे, आपण ज्युरॅसिक पार्क असा एक नावाचा मूवी आहे, बघितला असेल नसेल बघितला तरी सगळ्यांना जवळपास सगळ्यांना माहित आहे की ज्युरॅसिक पार्क नावाचा एक मूवी आहे, तो आहे डायनासोरवरचा. म्हणून आपल्याला डायनासोर म्हणजे ज्युरॅसिक हे पिरियड लक्षात ठेवायला काही कठीण जाणार नाही. दुसरं काय लक्षात ठेवायचं की एक क्रेटा नावाची कार आहे, माहित असेल तुम्हाला. क्रेटा नावाची कार आहे, ती आपल्या डायनासोरला धडक देते, त्याच्यामुळे डायनासोर मरतो. म्हणून हा क्रेटाशियस पिरियड आहे. क्रेटाशियस पिरियड मध्ये एक्सटिंक्शन ऑफ डायनासोर, डायनासोरचा पूर्ण खात्मा होऊन जातो क्रेटाशियस पिरियड मध्ये. ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे की मेसोझोइक पिरियड मध्ये क्रेटाशियस आणि ज्युरॅसिक पिरियड्स आहेत का, एमपीएससी मध्ये प्रश्न विचारला गेला. आता ही झाली आपली मिडायवल हिस्ट्री. मिडायवल हिस्ट्रीमध्ये आपण काय बघितलेलं, डायनासोर. आता येणार मॉडर्न हिस्ट्री. मॉडर्न हिस्ट्रीमध्ये काय, टर्शरी आणि क्वार्टरनरी हे दोनच पिरियड आहेत, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आणि हे खूप सोपं आहे की आपण जे मॉडर्न पिरियड मधली टर्शरी आणि क्वार्टरनरी पिरियड आहे ते लक्षात राहील आपल्या. टर्शरी पिरियड मध्ये काय आहे की आपण ज्या माकडांपासून आलो ते माकडं, म्हणजे हे टर्शरी पिरियड मध्ये, आणि आपण हे आहेत क्वार्टरनरी पिरियड मध्ये. बरोबर. हे बघा, मॉडर्न मॅन, होलोसिन, क्वार्टरनरी पिरियड. होमोसॅपियन, प्लेस्टोसिन, क्वार्टरनरी पिरियड मध्ये. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्या पुढे प्रश्न विचारण्यात जाणार नाही. फक्त एवढं विचारतील, खालून वरती कोणतं, वरतून खाली कोणतं, बस तेवढंच. एवढं सोपं हा चार्ट आहे.
एक दोनदा बघाल, स्वतःच्या हाताने लिहून काढाल तर लक्षात येईल. खूप सोपं आहे. अशा प्रकारे आपला हा चॅप्टर संपला आहे. पण आतापर्यंत जे सांगितलं हे फक्त कन्सेप्च्युअल होतं. आता फॅक्ट साठी तुम्हाला काहीतरी सांगतो. मी काय केलंय की हा जो चॅप्टर आहे, ह्या चॅप्टरचे ह्या 2 पेजेसमध्ये 30 क्वेश्चन मध्ये पूर्ण चॅप्टर रिव्हाइज होईल असे क्वेश्चन्स काढले. जसं की बघा, नेबुला म्हणजे काय, क्लाउड. फक्त एवढं सोपे सोपे आहेत. आणि हे जर तुम्ही कराल, म्हणजे बघा, हु इज असोसिएटेड विथ बिग बँग थिअरी, हबल. हे प्रश्न विचारतात आणि फक्त हे 30 प्रश्न करायचे ह्या चॅप्टर वरती. तुम्हाला ह्या 30 प्रश्नाच्या वरती एकही शब्द येणार नाही. तर हे तुम्हाला मी एका टेलिग्राम चॅनलवर टाकतो. ही पीडीएफ कोणाला प्रिंट आउट काढायची असेल किंवा कोणाला डायरेक्ट पीडीएफ मध्ये करायचं असेल तर ते याच्यातून करू शकता. माझा चॅनल आहे @MPSC प्लस UPSC. हे टेलिग्रामवर सर्च करा, डायरेक्टली तुम्हाला हे पीडीएफ मिळेल. तर अशा प्रकारे हा पहिला चॅप्टर संपलाय आपला. दुसरा चॅप्टर घेऊन मी उद्या परवा टाकून देईल. ठीक आहे. थँक्यू.